हाय. तुम्हाला दिसत असेल की माझ्या मागे खूप छान डोंगर आहेत, बर्फाच्छादित डोंगर आहे, खूप छान संध्याकाळ आहे. म्हणून म्हटलं चला एक व्हिडिओ बनवूयात. व्हिडिओचा विषय थोडासा पुन्हा वेगळाच आहे, पण तरीसुद्धा बऱ्याच जणींना स्पेशली असं वाटत असेल की ज्या खूप इंडिपेंडंट आहेत, स्वाभिमानी आहेत आणि खूप स्ट्रॉंग आहेत, त्यांचा एक स्ट्रगल असतो. त्या स्ट्रगलविषयी आज आपण बोलूयात. म्हणजे आताच्या काळामध्ये असं झालं आहे की मुली कमवत आहेत, छान शिकलेल्या आहेत, एकटं घर घेऊन राहत आहेत. लग्न, रिलेशनशिप हे थोडंसं लांब आहे, पण एकट्या राहत आहेत. आणि कधीतरी असं होतं की लोकं त्यांच्याकडे अशाने बघतात की अरे हिला काय गरज आहे? हिला कुठल्या आधाराची गरजच नाही आहे, कारण ती खूप सेल्फ सफिशियंट आहे. ती खूप स्ट्रॉंग आहे आणि खरं म्हटलं तर ते तसं असतं पण. पण कधीतरी आयुष्यात असा वेळ येतो ना, की त्या स्ट्रॉंग मुलीलासुद्धा कधीतरी आधाराची गरज पडते. पण ती सांगू शकत नाही, कारण ती जरी स्ट्रॉंग आहे असं तिने नाही सांगितलं, तरी बघणारे लोकं मात्र तिच्याकडे तसंच बघत असतात. कारण ती सतत मदत करत असते किंवा तिला कोणी विचारलं, की "तुला मी काही मदत करू का?" तर ती सतत म्हणत असते, की "नाही, माझं मी मॅनेज करेल." पण मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी ती शेवटी स्त्री आहे, कुठेतरी ती एक मुलगी आहे, तिचं एक हळवं मन आतमध्ये असतं. ती बोलू नाही शकत, कारण तिच्या आजूबाजूचा जो ऑरा क्रिएट करून ठेवलेला आहे, की तिला कोणाची गरज नाही आहे. पण मला विचाराल तर मी नक्की हे सांगू शकेन किंवा जितकं मी अनुभवलं आहे किंवा मी दुसऱ्यांची उदाहरणं पाहिली आहेत, तर प्रत्येक कितीही इंडिपेंडंट स्त्री असली किंवा कितीही स्ट्रॉंग असली, तरी अगदी रोजच्या आयुष्यात नाही, पण कधीतरी तिला हवं असतं की कोणीतरी विचारावं, तिला हवं असतं कोणीतरी मदत करावी. म्हणजे उपकार असावेत अशातला भाग नाही, पण जी गोष्ट तिला सहज शक्य आहे, पण तीच कोणीतरी म्हटलं, "अगं मी करून देते" किंवा "मी येते." तर असं नसतं की तिला ते नको असतं, पण ती म्हणू शकत नाही, हा तिचा स्ट्रगल आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला पण कदाचित हे रिलेट होईल किंवा मला हे सजेशन द्यायचं आहे की सगळ्या पुरुष मंडळींना, जर तुमच्या आजूबाजूला अशी एखादी स्त्री असेल, अशी एखादी मुलगी असेल, तुमची मैत्रीण असेल, बायको असेल, सहचारिणी असेल, तर तिला विचारण्यापेक्षा जर तुम्ही त्या गोष्टी सहजपणे करून टाकल्यात, तर तिलाही ते खूप छान वाटणारी गोष्ट आहे. कारण खूप मोठा झगडा त्यांच्या मनामध्ये चालू असतो की ती मदत मागायची कशी? म्हणजे आपण खूप हतबल झालोत अशी भावना कुठेतरी त्यांच्या मनात येते आणि म्हणून त्या मदत पण नाही मागू शकत. कारण आपल्याकडे असं शिकवलं गेलं की मदत मागणं म्हणजे बिचारं, हतबल. तर प्रत्येक वेळेला मदत मागणं म्हणजे हतबल नसतं. कधीतरी ती प्रेमाची साथ असू शकते, कधीतरी एक जबाबदारी किंवा एक सिक्युरिटीची भावना असू शकते, म्हणूनही ती मदत हवी असू शकते. मग ती मदत कोणत्याही स्वरूपाची असू शकते. त्यामुळे स्ट्रॉंग महिलांनो, मुलींनो, मला असं सांगायचं आहे की न लाजता जर कोणी मदत केली, तर तुम्ही काही बिचारे या लाचार होत नाही लगेच मदत घेतल्याने. त्यामुळे मोकळेपणाने ती मदत घ्यावी, अशी माझी नम्र विनंती आहे. आणि मुलांनीसुद्धा ती कुठलाही म्हणतो ना आपण, की उपकाराची जाणीव न करून देता सहजतेने करावी. म्हणजे त्याही त्यांचं आयुष्य छान जगू शकतात, त्यांचं स्वावलंबन ते टिकून राहू शकतं आणि ते छान गिव्ह अँड टेक असू शकतं. सो थँक यू सो मच आणि असेच एकमेकांची मदत करत राहा. थँक यू.